खरं तर यंदाच्या महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा निवडणुका चर्चेत आल्या. मतदारसंघ चर्चेत आले. पण एक असा जिल्हा होता आणि असा मतदारसंघ होता जो निवडणुकीनंतर, विधानसभेच्या निवडणुकीत नंतर चर्चेत आला आणि तो म्हणजे संगमनेर विधानसभा मतदारसंघ. कारण काय? तर इथं लागलेला निकाल. 40 वर्ष नगरपालिकेपासून मतदारसंघावर वर्चस्व असणाऱ्या माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचा झालेला पराभव. आता याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाच्याला पाठिंबा दिला. सुनबाईंच्या विजयासाठी रणनीती आखली आहे. ज्या मैथिली तांबे यांनी संगमनेरच्या नगरपालिकेतून निवडणूक लढवणार आहेत नगराध्यक्ष पदासाठी अशी चर्चा होती. आता उमेदवारी अर्ज भरण्यात आलाय. त्या कोण आहेत? नगरपालिकेचा इतिहास काय सांगतोय? घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या पक्षानं किंवा विरोधकांनी तीच पद्धत वापरल्याचं का दिसतंय? या सगळ्याबद्दल सविस्तररित्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. खरं तर संगमनेर विधानसभा मतदारसंघ पहिल्यांदाच एवढा चर्चेत आलाय. विधानसभेच्या निवडणुकानंतर आता संगमनेर नगराध्यक्ष पदाची निवडणूक तितकीच चुरशीची होते. कारण साधं आहे. संगमनेर म्हणजे बाळासाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात म्हणजे संगमनेर हे अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. गेल्या 4.5 दशकांपासून संगमनेर नगरपालिकेवर थोरातांचं निर्विवाद वर्चस्व राहिले आणि हे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आता बाळासाहेब थोरात मेहनत घेत आहेत. आणि यात मोठी साथ मिळते ती त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांची. थोरात कुटुंबियांच्या या परंपरेत महिलांचाही मोठा वाटा आहे. दुर्गाबाई तांबे म्हणजे बाळासाहेब थोरात यांच्या बहीण आणि सत्यजित तांबे यांच्या आई या गेल्या 15 वर्षापासून संगमनेरच्या नगराध्यक्ष राहिलेत. याशिवाय सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे हे देखील नाशिक पदवीधर मतदारसंघातून आमदार राहिलेत आणि सध्या सत्यजित तांबे हे स्वतः या मतदारसंघातून आमदार आहेत. आता या सगळ्या घराण्यातील नवीन चेहरा नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहे. त्या म्हणजे मैथिली तांबे म्हणजेच सत्यजित तांबे यांच्या पत्नी आणि दुर्गा तांबे यांच्या सूनबाई आणि बाळासाहेब थोरात यांच्याही सूनबाई. आणि या सगळ्या समीकरणावरून स्पष्ट दिसतंय की नगराध्यक्षपद सासूनंतर सुनेला, आमदारकी वडिलांनंतर मुलाला आणि मामा भाचे या दोघांची राजकीय जोड अजूनही मजबूत आहे. म्हणजे काही अपवाद सोडले तर हे कुटुंब अनेक वर्ष सत्ता आणि मंत्रिपदावर टिकून आहे. आणि म्हणूनच आता घराणेशाहीचा आरोप काँग्रेसवरही अहिल्यानगरमध्ये जोरात केला जातोय. कारण संपूर्ण राजकारण जणू एका घराभोवतीच फिरताना दिसतंय. यंदाच्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत एक मोठा मुद्दा समोर आला. गेले 30 वर्ष बाळासाहेब थोरात आणि दुर्गा तांबे यांनी या भागात केलेली कामं लोकांनी प्रत्यक्ष पाहिल्यात. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. आतापर्यंत काम केलंय, आता कमाल करूया या टॅगलाईन वरच संगमनेर सेवा समितीकडून अर्थात मैथिली तांबे ज्याच्याकडून उभ्या आहेत तिथून निवडणूक म्हणजे या समितीकडून किंवा ही टॅगलाईन वापरली जाते. म्हणजे प्रचाराचा मुख्य आधार हा थोरात कुटुंबाने आणि तांबे कुटुंबाने केलेला विकास आणि आतापर्यंतची कामगिरी हाच ठरतोय. आता यावेळी देखील विधानसभेसारखंच कट्टर वातावरण आहे. कारण बाळासाहेब थोरात यांचे पारंपरिक विरोधक असलेले राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा सक्रिय झालेत. विधानसभेत थोरात यांना पराभूत करण्यासाठी विखेंनी खताळांना पाठबळ दिलं होतं आणि त्याचाच फायदा घेत थोरात यांचा पराभव करण्यात यश आलं होतं. आता पुन्हा एकदा त्या पॅटर्नचा रिपीट दिसतोय. महायुतीतील शिंदे गटाचे खताळ पुन्हा विखेंच्या पाठिंब्याने मैदानात उतरलेत. त्यांच्या भाऊजाई मैथिली तांबे यांच्या विरोधात मैदानात आहेत आणि त्यांचा ते प्रचार करतायत. त्याचा उद्देश स्पष्ट आहे, संगमनेर पालिकेतील थोरात यांचं वर्चस्व संपवणं. पण तरीही एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे संगमनेरमध्ये सहकार, नगरपालिका आणि स्थानिक संस्थांवर थोरात यांची पकड अजूनही मजबूत आहे. विधानसभेच्या पराभवानंतर ही साखर कारखान्याच्या निवडणुकीत खताळांनी थोरातांना आव्हान दिलं, पण थोरातांनी ती निवडणूक बिनविरोध करून दाखवली. त्यामुळे त्यांचं स्थानिक संघटन अजूनही तितकंच ठाम असल्याचं स्पष्ट झालंय. म्हणूनच आता पालिकेतील वर्चस्व तोडण्यासाठी विखे पाटलांनी स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय आणि हा संघर्ष आता खताळांना पाठिंबा दिल्यानंतर चुरशीचा बनतोय. दरम्यान दुसरीकडे अशीही चर्चा सुरू आहे की सत्यजित तांबे पुढे जाऊन थोरातांना शह देऊ शकतात. कारण नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक व्यवस्था थोरातांनी आपले भाचे सत्यजित तांबे यांच्याकडे सोपवली आहे. लक्षात घ्या, 2023 ला ज्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होत्या तेव्हा काँग्रेस आणि तांबे कुटुंबात वाद झाला होता. त्यानंतर तांबे आणि त्यांचे वडील सुधीर तांबे यांना काँग्रेसनं निलंबित केलं होतं आणि त्याच वेळी सत्यजित तांबे भाजपच्या पाठिंब्याने आणि अप्रत्यक्षपणे विखे यांच्या मदतीने आमदार म्हणून निवडून आले होते. आता हेच सत्यजित तांबे मामा बाळासाहेब थोरात यांचं नगरपालिकेचं वर्चस्व टिकवण्यासाठी
सक्रिय झालेत, त्यांनी प्रचारात उडी घेतले. आणि इथंच एक महत्वाचा ट्विस्ट आहे. पहिल्यांदाच काँग्रेसचा पंजा चिन्ह संगमनेर पालिकेच्या निवडणुकीत दिसणार नाही, कारण तांबे कुटुंबाकडून सत्यजित तांबे त्यांचे वडील दोघेही काँग्रेसमधून निलंबित आहेत. त्यामुळे संगमनेर सेवा समितीच्या नावाखाली ही निवडणूक लढवली जाते. आता खरी उत्सुकता आहे इथेच की निवडणूक तांब्यांनी हाताळायची, पण सूत्र मात्र पडद्यामागून थोरात चालवतील का? आणि विखे खता एकत्र येऊन थोरात कुटुंबाच्या 30 वर्षाच्या वर्चस्वाला टक्कर देऊ शकतील का? आणि यामुळेच ही निवडणूक चुरशीची, रंजक आणि राजकीय दृष्ट्या खूप महत्वाची ठरणार आहे. आता या संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी मैथिली तांबे उतरले. या मैथिली तांबे कोण आहेत? आता ज्यांच्याबद्दल आपण बोलत आहोत, तर मैथिली तांबे म्हणजे सत्यजित तांबे यांच्या पत्नी. पेशानं त्या डॉक्टर आहेत, अर्थात दंतचिकित्सक आहेत. त्यांचा जन्म चेन्नई मधला असला तरी त्यांचं माहेर सांगलीतला आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ या तिन्ही भाषांवर त्यांची उत्तम पकड असल्याचं सांगण्यात येतं. शिक्षणाच्या बाबतीत बघितलं, पुण्यातील सिम्बायोसिस मधून त्यांनी MBA पूर्ण केले. याशिवाय हार्वर्ड येथून स्कूल मॅनेजमेंट अँड लीडरशिप हा कोर्स त्यांनी केलाय. याचबरोबर त्या एलिमेंट युनिव्हर्सिटीमध्ये बिझनेस कन्सल्टंट म्हणून कार्यरत होत्या. सध्या पुण्यातील स्कूल ऑफ अकॅडमी या संस्थेच्या CEO म्हणून त्या जबाबदारी सांभाळतात. शिक्षण क्षेत्र, बाल विकास आणि वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं विशेष काम आहे. सामाजिक क्षेत्रातही त्या तितक्याच सक्रिय आहेत. ग्रामोदय ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवलेत. आय लव्ह संगमनेर या मोहिमेअंतर्गत शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रकारचे अनेक उपक्रमही त्यांनी केलेत. त्यामुळे त्यांच्या कामाला संगमनेर परिसरात चांगला प्रतिसाद मिळालाय. आणि यामुळेच या निवडणुकीत तांबे कुटुंबाकडून जो मुख्य मुद्दा पुढे आणला जातोय किंवा प्रचार केला जातोय तो म्हणजे सुशिक्षित नगराध्यक्ष. त्यांच्या शिक्षणाचा, अनुभवाचा आणि सामाजिक कार्याचा उल्लेख करून तांबे कुटुंब ही निवडणूक लढवते आणि पूर्वी केलेल्या विकास कामांवरही ही निवडणूक लढवली जाते. मात्र आता विखेंची खताळांना जे पाठबळ मिळणार आहे त्यावरून सध्या निवडणूक चुरशीची महत्वाची ठरते. आणि ही बघणं, निकाल काय लागेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्यावर तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.